नमस्कार मित्रांनो, मी उत्तम ठाकरे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र या आपल्या YouTube चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण अभ्यास करणार आहोत भारतरत्न पुरस्कार। आपल्या भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आहे आणि यावरती देखील आतापर्यंत खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच अभ्यास करणार आहोत। भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली, आतापर्यंत कोण-कोणाला हे पुरस्कार मिळाले, 2024 मध्ये कोणाला हा पुरस्कार मिळाला, तर या सर्व घटकांचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। तर लेक्चरला सुरुवात करूया। लेक्चरला सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही Google Play Store न डाउनलोड करू शकता, नाहीतर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्याची लिंक मिळून जाईल, त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता। मित्रांनो, आपल्या वेगवेगळ्या बॅचेस सुरू आहेत। मित्रांनो, लोगो तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपलं ॲपचं लोगो आहे। तसेच मित्रांनो, आपलं टेलिग्रामला चॅनल देखील आहे अभ्यास मित्र नावाचं, ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या। जे पण आपले यूट्यूबला व्हिडिओ होत असतात त्याचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन किंवा जो SMS असतो तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या। तसेच मित्रांनो, आपल्या इन्स्टाला देखील पेज आहे अभ्यास मित्र नावाचं, ते देखील फॉलो करा। आपण त्या ठिकाणी अभ्यासाच्या रिलेटेड माहितीपूर्ण रील टाकत असतो। तसेच मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली 11 तारखेपासून कंबाईनच्या दृष्टीने मित्रांनो आपण एक बॅच घेऊन येणार आहोत। मित्रांनो, 11 तारखेपासून मित्रांनो ही बॅच लॉन्च होणार आहे, तुम्हाला ॲप्लिकेशन मध्ये मिळेल। त्याची फी असणार आहे मित्रांनो फक्त 1499 रुपये। कालावधी मित्रांनो एक्झाम पर्यंत असणार आहे। तुम्हाला या बॅच बद्दल काही माहिती विचारायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी नंबर दिलेला आहे, तुम्ही बिनधास्त कॉल करून ही बॅचची संपूर्ण माहिती विचारू शकता। मित्रांनो, 11 तारखेपासून आपली ही बॅच सुरू होणार आहे। कंबाईन यशवंत बॅचचं नाव असणार आहे 2024। त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळतील, तसेच नोट्स मिळतील, त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर होणार आहेत आणि तुम्हाला टेस्ट सिरीज देखील मिळणार आहे। टेस्ट सिरीज तुम्हाला वेगळी लावायची गरज पडणार नाही, त्यामुळे ही बॅच नक्कीच जॉईन करा। तसेच मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली ब्रह्मास्त्र टेस्ट देखील सुरू आहे। मित्रांनो, ही राज्यसेवेची टेस्ट आहे, तुम्ही तर बघू शकता, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024, टार्गेट 28 एप्रिल। ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज आहे मित्रांनो, 28 तारखेपासून सुरू झाली। जी 28 तारखेला टेस्ट झालेली ती सर्वांसाठी फ्री होती, त्यामुळे तुम्ही ॲप्लिकेशन मध्ये जाऊन तुम्ही सोडू शकता। ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, जी पहिली टेस्ट झाली आपली ती 4 फेब्रुवारीला झाली। मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी जे 5 टेस्ट होणार आहेत त्या विषयानुसार होणार आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स। आणि ज्या पुढच्या 5 टेस्ट होणार आहेत मित्रांनो त्या जेच्या होणार आहेत। तर तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर आपल्या ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळून जाईल। मित्रांनो, तुम्हाला टेस्ट सिरीज बद्दल काही डाऊट असेल तर या ठिकाणी आपला नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करून सर्व सविस्तर माहिती विचारू शकता। मित्रांनो, या टेस्ट सिरीजची जी फी आहे फक्त ती 499 रुपये। तर चला मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण सुरू करूया। भारतरत्न पुरस्कार 2024 मध्ये कोणाला मिळाले आणि आतापर्यंत कोण-कोणाला हे पुरस्कार मिळाले ते सर्व आता आपण या ठिकाणी अभ्यास करू। तर आपण आता पुढे जाऊया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, भारतरत्न जे पुरस्कार असतात ते आपल्या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। तुम्हाला हे लक्षात ठेवायचे, सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर भारतरत्न हा पुरस्कार आहे कोणत्याही क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेसाठी प्रदान केला जातो। तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे की भारतरत्न पुरस्कार हा कोणाला दिला जातो तर हा कोणत्याही व्यक्तीला दिला जातो। तर त्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचे, उत्कृष्ट कामगिरी करतात एखाद्या क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी उत्कृष्ट सेवा करतात एखादा व्यक्ती, तर त्याला हा पुरस्कार दिला जातो। पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती, हा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 1954 मध्ये सुरुवात केली होती हा पुरस्कार देण्याची। आपले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 1954 मध्ये सुरू केला होता हा पुरस्कार देण्याची। तर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे, सुरुवातीला हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नव्हता, पण 1955 पासून हा पुरस्कार मरणोत्तरही दिला जातो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। जेव्हा पुरस्काराची सुरुवात झाली 1954 मध्ये, तेव्हा हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नव्हता, पण 1955 पासून हा पुरस्कार मरणोत्तरही दिला जातो। हे काही तुम्हाला थिअरी आहे मित्रांनो, ते आपण सुरुवातीला अभ्यास करू आणि त्यानंतर आपण खूप साऱ्या प्रश्नांचा अभ्यास करू। तर तुम्हाला इथे 2-3 पॉइंट लक्षात ठेवायचे। सुरुवात केव्हा झाली होती, 1954 ला सुरुवात झाली होती।
त्यानंतर 1955ला मरणोत्तर देखील हा पुरस्कार दिला जातो। सुरुवातीला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मरणोत्तर हा पुरस्कार दिला जात नव्हता, पण 1955 पासून हा पुरस्कार दिला जात आहे। तसेच मित्रांनो आपण पुढे जाऊया। हा पुरस्काराअंतर्गत कोणतीही रक्कम दिली जात नाही आणि हा पुरस्कार एका विशिष्ट वर्षात जास्तीत जास्त 3 लोकांना दिला जातो। या ठिकाणी लक्षात ठेवायचे की हा पुरस्कार ज्या व्यक्तींना दिला जातो त्यांना कोणतीही रक्कम दिली जात नाही, हे प्रामुख्याने तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे। आणि एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 3 लोकांना हा पुरस्कार दिला जातो। तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की भारतरत्न पुरस्कार हा एका वर्षासाठी जास्तीत जास्त किती लोकांना दिला जातो, तर तुम्हाला उत्तर द्यायचे 3 व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो जास्तीत जास्त एका वर्षामध्ये। तसेच मित्रांनो चिन्ह काय आहे, जो पुरस्कार असतो तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हा आपला भारतरत्न पुरस्कार आहे आणि जो पिंपळाचं पान आहे त्या पानाच्या आकाराचा हा भारतरत्न पुरस्कार आहे। तुम्ही तर बघू शकता चिन्ह पिंपळाच्या पानावर सूर्याच्या प्रतिमेसह देवनागरी लिपीमध्ये भारतरत्न लिहिलेलं असतं। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा जो पिंपळाचा पान आहे, या पिंपळाच्या पानामध्ये तुम्ही या ठिकाणी जो बघत आहेत मित्रांनो हा आहे सूर्य। या प्रकारे हे चिन्ह कोरलं जातं आणि देवनागरी लिपीमध्ये काय लिहिलं जातं, तर भारतरत्न लिहिलं जातं। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर या प्रकारे लिहिलं जातं भारतरत्न, तुम्ही बघू शकता। आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो राजमुद्रा असते, त्या ठिकाणी लिहिलेलं असतं सत्यमेव जयते। तर या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। 2024 मध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी भारतरत्न 2024 प्रदान करण्यात आला आहे। तर तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। 2024 मध्ये हा पुरस्कार कोणाला मिळाला, तर कर्पूरी ठाकूर यांना हा पुरस्कार मिळाला। मित्रांनो हा प्रश्न एक्झाम मध्ये येऊ शकतो, तुम्हाला सरळ एका वाक्यामध्ये प्रश्न विचारला जाईल की 2024 मध्ये भारतरत्न कोणत्या व्यक्तीला दिला गेला, तर तुम्हाला उत्तर द्यायचे कर्पूरी ठाकूर यांना। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। तर ते कोण होते, तर ते बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री होते आणि त्यांना हा आपल्या भारतातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न 2024 प्रदान केला गेला। मित्रांनो हा प्रश्न एक्झाम मध्ये बनू शकतो। तुम्ही कोणतीही एक्झामची तयारी करत असाल, राज्यसेवा असो, कंबाईन असो किंवा सरळ सेवा असो, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये ह्या लेक्चरचा नक्की फायदा होईल, मी तुम्हाला सांगू इच्छितो। जर मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये एक छानशी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया आणि आता आपण खूप साऱ्या प्रश्नांचा अभ्यास करू। आता तुम्ही पहिला प्रश्न या ठिकाणी बघू शकता, भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे, तर आपल्याला काय विचारले, जो आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे तर त्याचं नाव काय आहे, तर तुम्हाला माहितच आहे मित्रांनो, आताच आपण बघितलं भारतरत्न हा आपल्या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे। तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे। तुम्ही या ठिकाणी फोटो बघू शकता, जो भारतरत्न पुरस्कार असतो तो या प्रकारे दिसत असतो। पिंपळाचं पान असतं, त्यामध्ये सूर्य असतो आणि खाली देवनागरी लिपीमध्ये भारतरत्न नाव लिहिलेलं असतं। त्यानंतर आपण पुढे जाऊया। या ठिकाणी काही मुद्दे आहेत, आपण ते व्यवस्थित लक्षात ठेवू। भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, ते तुम्हाला मी मागे पण सांगितलं। त्याची स्थापना केव्हा झाली, 1954 मध्ये झाली, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं। त्यानंतर जात, व्यवसाय, पद, लिंग किंवा धर्म असा भेद नसलेली कोणतीही व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र आहे। तर हा पुरस्कार कोणाला दिला जातो किंवा कोण पात्र असणार आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जात, व्यवसाय, पद, लिंग किंवा धर्म असा भेद नसलेली कोणतीही व्यक्ती या पुरस्कारासाठी काय असते, तर पात्र असते। त्यानंतर मानवी सेवेच्या कोणत्याही क्षेत्रातील सेवेसाठी किंवा सर्वोच्च कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो। तर व्यवस्थित लक्षात ठेवा, हा पुरस्कार कोणाला दिला जातो, मानवी सेवेच्या कोणत्याही क्षेत्रातील मानवी सेवेसाठी किंवा सर्वोच्च कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, भारतरत्न पुरस्कार पहिल्यांदा कधी देण्यात आला, तर तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचे 2 जानेवारी 1954 रोजी दिला जातो।
दिला गेलेला आहे। तर मित्रांनो भारतरत्न पुरस्कार केव्हा दिले जातात तर 26 जानेवारीला दिले जातात। राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो प्रत्येक वर्षी, म्हणजे ज्या वर्षी भारतरत्न पुरस्कार दिले जातात, दरवर्षी दिले जात नाही मित्रांनो, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे। ज्या वर्षी भारतरत्न पुरस्कार दिले जातात तर ते 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपले भारताचे जे राष्ट्रपती असतात त्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो। तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं। आपल्याला काय विचारलं होतं की भारतरत्न पुरस्कार पहिल्यांदा कधी देण्यात आला होता, तर 2 जानेवारी 1954 रोजी देण्यात आलेला होता। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया, महत्त्वाचे मुद्दे बघू। 2 जानेवारी 1954 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली। तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली, कोणाच्या हस्ते झाली होती, तर तुम्हाला उत्तर द्यायचे आपले भारताचे राष्ट्रपती, पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली। केव्हा पहिला पुरस्कार दिला गेला, 2 जानेवारी 1954 रोजी। पहिला सन्मान स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण आणि शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांना 1954 मध्ये देण्यात आला। तर या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा की पहिल्यांदा हा पुरस्कार 3 व्यक्तींना दिला गेला। ते 3 व्यक्ती कोणते, तर आपले स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते, तर चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना दिला गेला। त्यानंतर माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना हा पुरस्कार दिला गेला। आणि तसेच मित्रांनो तिसरे व्यक्ती जे आपले भारताचे शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता। तर 1954 मध्ये किती व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला होता, तर 3 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला होता। हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे। कोणाच्या हस्ते पुरस्कार दिले गेले, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ते आपले भारताचे पहिले राष्ट्रपती होते। 2 जानेवारी 1954 रोजी या 3 व्यक्तींना हे पुरस्कार दिले गेलेले। त्यानंतर पुढे जाऊया आणि पुढचा प्रश्न बघू। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, बिहारच्या कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न 2024 प्रदान करण्यात येणार आहे। मित्रांनो हा पुरस्कार दिला गेला, तर जे बिहारचे मुख्यमंत्री होते कर्पूरी ठाकूर यांना हा पुरस्कार दिला गेला 2024 चा। आपण थेअरी मध्ये देखील अभ्यास केला, पण मित्रांनो इथे लक्षात ठेवा की हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर दिला गेलेला आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 कर्पूरी ठाकूर यांना हा पुरस्कार दिला गेलाय 2024 चा। पण हे देखील लक्षात ठेवा की त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेलेला आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। कर्पूरी ठाकूर हे मागासवर्गीयांच्या हिताचे समर्थन करण्यासाठी ओळखले जात होते। तर व्यवस्थित लक्षात ठेवायचे की जे कर्पूरी ठाकूर होते हे मागासवर्गीयांच्या हिताचे रक्षण किंवा समर्थन करण्यासाठी ओळखले जात होते। तसेच मित्रांनो जे कर्पूरी ठाकूर होते ते 2दा बिहारचे मुख्यमंत्री राहिले होते। पहिली वेळ केव्हा होती, 22 डिसेंबर 1970 ते 2 जून 1971 हा त्यांचा पहिला कार्यकाळ होता। त्यानंतर दुसरी वेळ होती ती 24 जून 1977 ते 21 एप्रिल 1979 हा त्यांचा दुसरा काळ होता किंवा दुसरा कालखंड होता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। तुम्हाला इथं एवढंच लक्षात ठेवायचे की जे कर्पूरी ठाकूर होते ते बिहारचे 2दा मुख्यमंत्री होते। तसेच मित्रांनो 24 जानेवारी 2024 रोजी कर्पूरी ठाकूर यांची 100वी जयंती साजरी करण्यात आली होती, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवा। मित्रांनो यांच्यावरती प्रश्न बनू शकतो, राज्यसेवेला देखील प्रश्न बनू शकतो। आपल्याला त्यांच्याबद्दल वेगवेगळे विधान दिले जातील, त्यापैकी तुम्हाला या ठिकाणचे काही विधान पाहायला मिळतील। जर प्रश्न विचारला गेला तर 100% यामधनच तुम्हाला प्रश्न काहीतरी बनेल आणि तुम्हाला विचारले जाईल। त्यामुळे व्यवस्थित सर्व मुद्दे लक्षात ठेवा। तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे ते बिहारचे 2दा मुख्यमंत्री होते आणि त्यांची 24 जानेवारी 2024 रोजी यांची 100वी जयंती साजरी करण्यात आली होती। त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 4 तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। भारतरत्न कोणाकडून दिला जातो? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे भारतरत्न पुरस्कार असतात ते आपले भारताचे जे राष्ट्रपती असतात त्यांच्या मार्फत दिले जातात। तर हे लक्षात ठेवायचे, राष्ट्रपती मार्फत दिले जातात। सध्याचे आपले भारताचे राष्ट्रपती कोण आहेत, तर श्रीमती
द्रौपदी मुर्मू हे आपले भारताचे 15वे राष्ट्रपती आहेत। ते आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत, ते देखील लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 5, भारतरत्न पुरस्काराने प्रथम कोणाला सन्मानित करण्यात आले होते? तर या ठिकाणी काय विचारले आपल्याला, भारतरत्न पुरस्काराने प्रथम कोणाला सन्मानित करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला मित्रांनो वरीलपैकी सर्व। आपण थेअरीमध्ये देखील अभ्यास केले होते की तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या तिघ व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेलेला आहे। आपल्याला काय विचारलं होतं की भारतरत्न पुरस्कार प्रथम कोणाला दिला गेलाय? तर डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांना देखील दिला गेलेला आहे, चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना देखील दिला गेलेला आहे आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देखील दिला गेलेला। मित्रांनो सर्वात पहिले ह्या तिघ व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेलेला आहे। तुम्ही त्यांचे फोटो बघू शकता या ठिकाणी। त्यानंतर आपण पुढे जाऊया। 2 जानेवारी 1954 रोजी भारतरत्न पुरस्काराची स्थापना कोणी केली आहे? आपल्याला काय विचारले की 2 जानेवारी 1954 रोजी भारतरत्न पुरस्काराची स्थापना कोणी केली होती? तर मित्रांनो या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ते आपले भारताचे पहिले राष्ट्रपती होते। तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। 2024 पर्यंत किती राष्ट्रपतींना भारतरत्न देण्यात आले? आपल्याला काय विचारले की मित्रांनो 2024 पर्यंत आतापर्यंत राष्ट्रपतींना म्हणजे किती राष्ट्रपतींना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेले? तर मित्रांनो जवळपास 6 राष्ट्रपतींना हा पुरस्कार देण्यात आलेले। तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं पर्याय क्रमांक 4, आतापर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न देण्यात आलेले, किती राष्ट्रपतींना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेले? तर 6 राष्ट्रपतींना देण्यात आलेले। त्यानंतर आपण त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोण कोणाला हे पुरस्कार दिले गेलेले। तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1954 साली दिले गेले होते। त्यानंतर प्रणव मुखर्जी यांना 2019 साली दिला गेलेले। त्यानंतर व्ही गिरी त्यांना 1975 साली दिला गेला। त्यानंतर झाकीर हुसेन यांना 1963 साली पुरस्कार देण्यात आला। त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना 1962 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता आणि त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 1997 साली हा पुरस्कार देण्यात आलेला होता। तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला क्रम देखील विचारला जाऊ शकतो, तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे। राज्यसेवेमध्ये कदाचित तुम्हाला हा क्रम देखील विचारला जाऊ शकतो। तर पुन्हा एकदा बघा, सर्वप्रथम कोणाला दिला होता? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना 1954 साली हा पुरस्कार दिला। त्यानंतर प्रणव मुखर्जी 2019 मध्ये, व्ही गिरी 1975 मध्ये, झाकीर हुसेन यांना 1963 मध्ये, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना 1962 मध्ये, त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 1997 रोजी। तर या 6 व्यक्तींना 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार दिले गेलेले आहेत। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। प्रथमच भारतरत्न कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला? तर आपल्याला काय विचारले की भारतरत्न हा पुरस्कार होता तो प्रथम कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते हा पहिल्यांदा पुरस्कार दिला गेलेला। तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे मित्रांनो। या ठिकाणी अजून काही जे कानिया होते हे कोण होते? तर ते प्रथम सरन्यायाधीश होते। त्यानंतर जवाहरलाल नेहरू आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, ते आपले भारताचे पहिले पंतप्रधान होते। त्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन हे दुसरे राष्ट्रपती होते। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। आपल्याला विचारलं काय होतं, प्रथमच भारतरत्न कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते? तर आपले भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे प्रथम राष्ट्रपती होते, त्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। भारतरत्न पुरस्काराचा आकार कसा आहे? आपल्याला काय विचारले या ठिकाणी, भारतरत्न पुरस्काराचा जो आकार आहे तो कसा आहे? तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला आकार कोणत्या प्रकारे दिसतोय? तर पिंपळाच्या पानासारखा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित फोटोमध्ये। त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 10 बघू। भारतरत्न मिळवणारा सर्वात तरुण व्यक्ती कोण बनलाय? तुम्हाला मित्रांनो हा प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवायचे, यांच्यावरती प्रश्न बनू शकतात। आपले भारताचे महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। मित्रांनो इथे व्यवस्थित लक्षात ठेवा, प्रश्न काय आहे, भारतरत्न मिळवणारा सर्वात तरुण व्यक्ती कोण बनलाय? तर आपले महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर हे बनले आहेत। तर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे, सर्वात कमी वयात त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे भारतरत्न।
त्यानंतर आपण पुढे जाऊया, त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। सचिन तेंडुलकर यांना 2014 साली भारतरत्न देण्यात आला, हे देखील लक्षात ठेवायचे। केव्हा देण्यात आला? 2014 साली। सचिन तेंडुलकर हा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारा सर्वात तरुण व्यक्ती आहे, ते तुम्हाला मी मागेच सांगितलं। फक्त तुम्हाला इथे या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा, सचिन तेंडुलकर यांना केव्हा हा पुरस्कार देण्यात आला होता? तर 2014 साली त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि ते सगळ्यात तरुण व्यक्ती आहेत हे पुरस्कार प्राप्त करणारे। त्यानंतर पुढे जाऊया आपण। पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। भारतरत्न मिळवणारे क्रीडा क्षेत्रातील पहिले व्यक्ती कोण आहेत? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे सचिन तेंडुलकर। जे सचिन तेंडुलकर हे क्रीडा क्षेत्रातील पहिलेच व्यक्ती आहेत भारतरत्न प्राप्त करणारे किंवा त्यांना मिळालेले, हे देखील व्यवस्थित लक्षात ठेवा। आणि सगळ्यात कमी वयामध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे, ते तुम्हाला मी मागेच सांगितलं। इथं लक्षात ठेवा, आपल्याला काय विचारलं होतं? भारतरत्न मिळवणारे क्रीडा क्षेत्रातील पहिले व्यक्ती कोण आहेत? तर सचिन तेंडुलकर। तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे। त्यानंतर पुढे जाऊया। पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। भारतरत्न प्राप्त करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला सी.व्ही. रमन। आपण त्यांना सी.व्ही. रमन असे देखील म्हणत असतो। त्यांना केव्हा हा पुरस्कार दिला गेला होता? 1954 साली हा पुरस्कार देण्यात आला होता। कोणाच्या हस्ते देण्यात आला होता? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते देण्यात आलेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। एका वर्षात जास्तीत जास्त किती लोकांना भारतरत्न दिले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल, आपण सुरुवातीला देखील अभ्यास केला। मी सुरुवातीला तुम्हाला 2-3 वेळा सांगितलं। तर एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 3 लोकांना भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू। भारतरत्न कोणाला द्यायची याची शिफारस कोण करतो? आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे की जे भारतरत्न द्यायचे ते कोण ठरवत असतं, थोडक्यात हे लक्षात घ्या। किंवा शिफारस कोण करत असतो? जर एखाद्या व्यक्तीला भारतरत्न आपल्याला द्यायचे तर सध्याचे जे पंतप्रधान असतात ते ठरवत असतात तर हा पुरस्कार कोणाला द्यायचे, तर हे देखील तुम्हाला लक्षात ठेवा। सध्याचे जे पंतप्रधान असतात ते ठरवत असतात, तर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे। शिफारस कोण करत असतात? तर पंतप्रधान करत असतात। त्यानंतर आपण पुढे जाऊया। आता आपण प्रश्न क्रमांक 15 बघू। भारतरत्न पुरस्कार कोणत्या रंगाच्या रेबीनमध्ये घातला जातो? आपल्याला काय विचारलंय की भारतरत्न पुरस्कार कोणत्या रंगाच्या रेबीनमध्ये घातला जातो? तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला या ठिकाणी रंग दिसत असेल तर मित्रांनो, जो पांढरा रंग असतो त्या पांढऱ्या रंगाच्या रेबीनमध्ये जो हा भारतरत्न पुरस्कार असतो हा घातला जातो। तुम्हाला दिसतच असेल मित्रांनो, या ठिकाणी फोटोमध्ये व्हाईट कलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतो। तर पांढरा जो रंग पांढऱ्या रंगाच्या रेबीनमध्ये जो भारतरत्न पुरस्कार असतो तो घातला जातो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 16। भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले संगीतकार कोण आहेत? तर आपल्याला काय विचारलंय की भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले संगीतकार कोण आहेत? तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांना हा पुरस्कार मिळाले, ते पहिले संगीतकार आहेत मित्रांनो। कोण? एम.एस. सुब्बुलक्ष्मी। त्यांच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत, ते देखील अभ्यासने आपल्यासाठी गरजेचे आहेत। महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यास करू। एम.एस. सुब्बुलक्ष्मी या भारतरत्न प्राप्त करणाऱ्या पहिल्या संगीतकार आहेत। त्यांना केव्हा पुरस्कार दिला गेला? 1998 रोजी। मित्रांनो, त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले, ते देखील आपण अभ्यास करू। एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांना मिळालेले इतर पुरस्कार तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 1954 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला होता किंवा प्राप्त झाला होता। त्यानंतर 1956 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेला आहे। केव्हा मिळाले? 1956 मध्ये। त्यानंतर 1974 मध्ये रॅमन मॅग्सेस हा पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर 1975 मध्ये त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला। पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे। केव्हा मिळाले? 1975 मध्ये। आणि 1988 साली त्यांना कैलास सन्मान मिळालेला आहे। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत। भारतरत्न
केव्हा मिळाला होता? 1998 मध्ये मिळालेला होता। आणि जे काही इतर पुरस्कार होते ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 1954 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला होता। 1956 मध्ये संगीत नाटक अकादमी हा पुरस्कार मिळालेला होता। त्यानंतर 1974 मध्ये रॅमन मॅग्सेस हा पुरस्कार मिळालेला होता। त्यानंतर 1975 मध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला होता। आणि 1988 साली त्यांना कैलास सन्मान हा मिळालेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। कोणत्या दोन गैर नागरिकांना भारतरत्न प्रदान करण्यात आले? या ठिकाणी आपल्याला काय विचारले की कोणते असे दोन व्यक्ती आहेत की त्यांना ते भारताचे नसूनही त्यांना भारतरत्न पुरस्कार दिले गेलेले आहेत? तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे, खान अब्दुल गफार खान, त्यांचा फोटो तुम्ही बघू शकता, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। आणि त्यानंतर जे दुसऱ्या व्यक्ती आहेत त्या नेल्सन मंडेला, तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। या दोन व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे। त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार दोन्ही योग्य आहेत। या दोघं व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेले आहेत, ते आपले भारताचे नसूनही त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेले आहेत, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा। त्यानंतर आपण पुढे जाऊया, भारतरत्न मिळालेली पहिली भारतीय महिला कोण? आपल्याला काय विचारले या ठिकाणी मित्रांनो, भारतरत्न मिळालेली पहिली भारतीय महिला कोण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचे तुम्हाला इंदिरा गांधी। त्यानंतर आता आपण पुढे जाऊया आणि त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊ। इंदिरा गांधी यांना 1971 मध्ये भारतरत्न देण्यात आला होता। तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे की ज्या इंदिरा गांधी होत्या त्यांना भारतरत्न केव्हा देण्यात आलं होतं? तर 1971 मध्ये देण्यात आलेले होते। टोटल आतापर्यंत 5 महिलांना भारतरत्न देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये तुम्ही बघू शकता, मदर तेरेसा 1980 साली त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यानंतर अरुणा असफ अली यांना 1997 रोजी भारतरत्न देण्यात आलं होतं। त्यानंतर एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांना 1998 मध्ये भारतरत्न देण्यात आलेला होता। आणि त्यानंतर महान गायक लता मंगेशकर यांना 2001 साली भारतरत्न देण्यात आलेलं होतं। तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे, आतापर्यंत किती महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे? तर 5 महिलांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे। पहिला कोणाला मिळाला आहे? तर इंदिरा गांधी यांना मिळाले आहे। केव्हा मिळालेले? 1971 मध्ये। आणि ज्या 4 महिला आहेत ते देखील लक्षात ठेवा, मदर तेरेसा यांना कधी मिळाला? 1980 साली। त्यानंतर अरुणा असफ अली यांना कधी मिळाला? 1997 मध्ये। त्यानंतर एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांना कधी मिळाला? 1998 मध्ये। आणि लता मंगेशकर यांना कधी मिळाला? तर 2001 मध्ये मिळाला। टोटल किती महिला झाल्या? 5 महिलांना आतापर्यंत भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मदर तेरेसा यांना 1980 साली पुरस्कार मिळाला, तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। त्यानंतर लता मंगेशकर 2001 मध्ये त्यांना पुरस्कार मिळाला, त्या खूप छान गायिका आहेत, महान गायिका आपण म्हणू शकतो त्यांना। त्यानंतर एम.एस. सुब्बुलक्ष्मी 1998 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला। त्यानंतर अरुणा असफ अली 1997 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला। तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा। त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढचा प्रश्न बघू, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। प्रथमच मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचे तुम्हाला, लाल बहादूर शास्त्री यांना प्रथमच मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता। तर कोणाला देण्यात आला होता? लाल बहादूर शास्त्री, तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता, यांना प्रथमच मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता। त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघून 1987 मध्ये भारतरत्न प्राप्त करणारे पहिले विदेशी कोण आहेत? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे, खान अब्दुल गफार खान यांना मित्रांनो पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला होता। केव्हा? तर 1987 मध्ये। आणि अजून एक व्यक्ती आहेत मित्रांनो, नेल्सन मंडेला यांना देखील पुरस्कार देण्यात आलेले आहेत। आपण त्यांची माहिती पुढच्या प्रश्नामध्ये बघू। आता आपण यांच्याबद्दल जाणून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता महत्त्वाचे मुद्दे त्यांच्याबद्दल। खान अब्दुल गफार खान, ज्यांना फ्रंटियर गांधी म्हणूनही ओळखलं जातं, कोणाला? तर खान अब्दुल गफार खान, त्यांना आपण सीमांत गांधी असे देखील म्हणत असतो। तसेच मित्रांनो त्यांना 1987 मध्ये प्रथमच भारतरत्न प्रदान करण्यात आला होता। हा सन्मान मिळणारे ते पहिले परदेशी नागरिक होते, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। या पुरस्काराचे एका वर्षानंतर 1988 मध्ये त्यांचे निधन झाले। त्यांना पुरस्कार केव्हा मिळाला होता? 1987 मध्ये मिळाला होता। आणि पुरस्कार मिळाल्यानंतर एकाच वर्षानंतर त्यांचं निधन झालं होतं।
तर तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे। तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की जे भारताचे नागरिक नसूनही त्यांना पुरस्कार दिले तर ते पहिले व्यक्ती कोण होते, तर खान अब्दुल गफ्फार खान हे होते, पहिले परदेशीय नागरिक होते। त्यांना केव्हा पुरस्कार देण्यात आला होता, तर 1987 मध्ये। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। 1990 मध्ये भारतरत्न मिळवणारे दुसरे परदेशी व्यक्ती कोण होते, तर आपल्याला काय विचारलंय की दुसरे परदेशी व्यक्ती कोण आहेत। पहिले कोण होते, खान अब्दुल गफ्फार खान। आपण त्यांचा अभ्यास आताच केला आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायचे मित्रांनो तुम्हाला। नेल्सन मंडेला हे दुसरे व्यक्ती होते, त्यांना भारतरत्न मिळालेले। तुम्ही या ठिकाणी त्यांच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। तुम्ही बघू शकता या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना 1990 मध्ये भारतरत्न देण्यात आला। हा सन्मान मिळवणारे ते दुसरे परदेशी नागरिक होते, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। आणि नेल्सन मंडेला यांना दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हणूनही ओळखले जाते, तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे। ते दुसरे व्यक्ती होते, त्यांना पुरस्कार कधी देण्यात आला होता, 1990 मध्ये। आणि त्यांना दक्षिण आफ्रिकेचे गांधी असे देखील म्हटलं जातात किंवा त्यांना म्हणत होते। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू। मरणोत्तर भारतरत्न मिळवणारे पहिली महिला कोण, तर आपल्याला काय विचारले, मरणोत्तर भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण, तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचे तुम्हाला अरुणा असफ अली। 1997 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला होता। पण या ठिकाणी लक्षात ठेवा की त्या पहिल्या महिला आहेत, त्यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेलेले आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू। 2019 मध्ये भारतरत्न कोणाला सन्मानित करण्यात आले होते, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचे तुम्हाला वरीलपैकी सर्व। इथं लक्षात ठेवा, प्रणव मुखर्जी यांना देखील हा पुरस्कार देण्यात आलेला होता। त्यानंतर भूपेन हजारिका यांना हा मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला होता। त्यानंतर नानाजी देशमुख या तिघ व्यक्तींना 2019 मध्ये भारतरत्न देण्यात आले होते। तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे, जे भूपेन हजारिका होते त्यांना मरणोत्तर देण्यात आलेला होता आणि प्रणव मुखर्जी आणि नानाजी देशमुख हे देखील त्यामध्ये समावेश आहे। 2019 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता। त्यानंतर त्यांच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रणव मुखर्जी, तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। त्यानंतर तुम्हाला हे जे दुसरा फोटो पाहायला मिळते ते आहेत मित्रांनो भूपेन हजारिका। तिसरे व्यक्ती होते मित्रांनो नानाजी देशमुख, तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता। मी तुम्हाला सांगेल प्रणव मुखर्जी यांनी भारताचे 13वे राष्ट्रपती म्हणून काम केलं होतं। जे प्रणव मुखर्जी होते ते आपले भारताचे 13वे राष्ट्रपती होते, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यांना या सर्व व्यक्तींना 2019 मध्ये भारतरत्न देण्यात आलेला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया। भारतरत्न प्राप्त करणारे पहिले उद्योगपती कोण होते, आपल्याला काय विचारले की भारतरत्न प्राप्त करणारे पहिले उद्योगपती कोण होते, तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे JRD टाटा। 1992 साली त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता। त्यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवा, जहागीर रतनजी दादाभाई टाटा हे त्यांचं पूर्ण नाव आहे। तुम्ही इथं बघू शकता त्यांना JRD टाटा असे म्हणतात आणि त्यांचं पूर्ण नाव देखील लक्षात ठेवा, जहागीर रतनजी दादाभाई टाटा। त्यांना 1992 साली हा पुरस्कार देण्यात आला होता आणि ते आपले भारताचे पहिले उद्योगपती आहेत की त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू। भारतरत्न प्राप्त करणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते, तर तुम्हाला उत्तर द्यायचे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतरत्न प्राप्त करणारे पहिले पंतप्रधान होते। पंडित जवाहरलाल नेहरू यांना 1955 मध्ये भारतरत्न मिळाले होते किंवा मिळालेले आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवायचे। पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न केव्हा देण्यात आला होता, तर 1955 मध्ये देण्यात आला होता आणि ते आपले पहिले पंतप्रधान होते भारतरत्न प्राप्त करणारे। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू। मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार कधीपासून सुरू झाला, तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहितच असेल। आपण सुरुवातीला थिअरी मध्ये अभ्यास केलं होतं, तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं 1955 पासून मरणोत्तर भारतरत्न देण्याची सुरुवात झाली होती किंवा त्या 1955 पासून हा पुरस्कार देण्यात येतो मरणोत्तर। तर त्यानंतर आपण पुढे जाऊया। तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1954 मध्ये हा सन्मान जिवंत असतानाच देण्यात आला होता, मात्र 1955 मध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्याची तरतूदही जोडण्यात आली आणि दरवर्षी 26 जानेवारीला हा सन्मान दिला जातो।
ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले. भारतरत्न हा जो सन्मान असतो, हा जो पुरस्कार असतो, तर तो 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिला जातो. कोणामार्फत दिला जातो? तर आपले सध्याचे जे राष्ट्रपती असतात त्यांच्या मार्फत दिला जातो. तर आता सध्याचे आपले राष्ट्रपती कोण आहेत? श्रीमती द्रौपदी मुर्मू हे आहेत. ते आपल्या भारताचे 15वे राष्ट्रपती आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. कोणत्या वर्षी झालेल्या दुरुस्तीनंतर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी कोणतेही विशेष क्षेत्र विहित केलेले नाही? तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर द्यायचे 2011. तर या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा की कोणत्या वर्षी झालेल्या तरतुदीनंतर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी कोणतेही विशेष क्षेत्र विहित केलेले नाही. म्हणजे असं कोणतेही क्षेत्र म्हणजे ठरवलेलं नाही. कोणत्याही क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीला जे चांगले काम करतायत, उत्कृष्ट काम करतायत, चांगली सेवा करत आहेत, तर अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. असं कोणतेही क्षेत्र नाही की एका ठराविक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जात नाही. कोणतेही ठरलेलं नाही की ह्या एका ठराविक क्षेत्रामध्येच हा पुरस्कार दिला जातो. तर असं कोणतेही क्षेत्र नाही. तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं की 2011 पासून अशी तरतूद करण्यात आली आहे की कोणत्याही क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. भारतरत्न पुरस्कार कोठे बनवला जातो? आपल्याला काय विचारले की जो भारतरत्न पुरस्कार असतो तो कोठे बनवला जातो? तुम्ही या ठिकाणी फोटो बघू शकता. भारतरत्न पुरस्कार तर अलीपूर या ठिकाणी बनवला जातो. अलीपूर जे ठिकाण आहे ते पश्चिम बंगाल या ठिकाणी. तर भारतरत्न पुरस्कार हा कोठे बनवला जातो? तर तुम्हाला उत्तर द्यायचे पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालमध्ये कुठे? तर अलीपूर या ठिकाणी हा पुरस्कार बनवला जातो. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. भारतरत्नच्या पुढील भागावर काय कोरलं आहे? तर आपल्याला काय विचारले, जो भारतरत्न पुरस्कार आहे तर भारतरत्नाच्या पुढील भागावर काय कोरलं आहे? तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. हा तुम्हाला काय दिसत आहे? तर हा सूर्य आहे. तर सूर्य या प्रकारे कोरला जातो भारतरत्न पुरस्काराच्या पहिल्या भागावर. तुम्ही बघू शकता सूर्य कोरला जातो. त्यामुळे उत्तर काय असणार आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. 2024 पर्यंत किती सेलिब्रिटींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? तर टोटल 49 व्यक्तींना आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहे. 1954 पासून ते 2024 पर्यंत टोटल 49 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हा पुरस्कार 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताकाच्या दिनी दिला जातो. 1954 पासून आतापर्यंत 49 जणांना हा सन्मान मिळालेला आहे. कर्पूरी ठाकूर या पुरस्कारासाठी घोषित होणारे 49वे व्यक्ती होते. त्यांना 49वे व्यक्ती होते. कोण होते? कर्पूरी ठाकूर. 2024 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, भारतरत्न. त्यानंतर आपण पुढे जाऊया. केंद्रीय गृहमंत्री पदावर असताना भारतरत्न मिळालेला भारतातील एकमेव नेता कोण? आपल्याला काय विचारले? केंद्रीय गृहमंत्री पदावर असताना भारतरत्न मिळालेला भारतातील एकमेव नेता कोण? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं गोविंद वल्लभ पंत यांना हा पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. महान संगीतकार लता मंगेशकर यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे पर्याय क्रमांक 2. 2001 साली लता मंगेशकर यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आपल्या महान संगीतकार लता मंगेशकर यांना भारतरत्न केव्हा देण्यात आला होता? तर 2001 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर आपण पुढे जाऊया. भारतरत्न पुरस्कारामध्ये किती रुपये दिले जातात? मित्रांनो, जो भारतरत्न पुरस्कार दिला जातो ना, तर त्यामध्ये किती रक्कम दिली जाते असं आपल्याला विचारले. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला जातो तर त्यांना कोणतीही रक्कम दिली जात नाही, तर 0 रक्कम दिली जाते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया. आतापर्यंत आपण बघितलं मित्रांनो, जे काही प्रश्न होते ते अभ्यास केले आणि आतापर्यंत टोटल किती व्यक्तींना हा पुरस्कार मिळालाय? तर 49 व्यक्तींना मिळाले. तर आपण बघू आता या चार्ट मध्ये की आतापर्यंत कोण कोणाला पुरस्कार मिळाले, कोणत्या वर्षी कोणत्या व्यक्तीला पुरस्कार मिळालाय. मित्रांनो, अभ्यास करणं गरजेचे आहे, कारण की कसा पण प्रश्न बनू शकतो. त्यामुळे तुम्ही हे पुरस्कार कोणत्या वर्षी कोणाला मिळाले ते व्यवस्थित लक्षात ठेवा. बघू आपण 2024 पर्यंत मिळालेले व्यक्ती
1954 मध्ये 3 व्यक्तींना मिळाले होते, ते आपण सुरुवातीलाच बघितले. आपण खूप फास्ट बघू आता. हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण या 3 व्यक्तींना 1954 मध्ये पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर 1955 मध्ये डॉक्टर भगवान दास, डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वराय तसेच जवाहरलाल नेहरू या ठिकाणी पण लक्षात ठेवा 3 व्यक्ती आहेत. 1955 मध्ये या 3 व्यक्तींना मिळाले. डॉक्टर भगवान दास, डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वराया आणि जवाहरलाल नेहरू या 3 व्यक्तींना 1955 मध्ये पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर 1957 मध्ये पंडित गोविंद वल्लभ पंत यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर 1958 मध्ये तुम्ही मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की हा जो पुरस्कार असतो हा दरवर्षी दिला जात नाही. त्यानंतर बघू आता आपण पुढे. 1958 मध्ये धुनोधो केशव कर्वे यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. 1998 मध्ये कोणाला देण्यात आला होता? धुनोधो केशव कर्वे यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर 1961 मध्ये विधानचंद्र राय, राजश्री पुरुषोत्तम दास टंडन यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. व्यवस्थित लक्षात ठेवा 2 व्यक्ती आहेत 1961 मध्ये, विधानचंद्र राय आणि राजश्री पुरुषोत्तम दास टंडन. त्यानंतर 1962 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 1963 मध्ये डॉक्टर झाकीर हुसेन आणि डॉक्टर पांडुरंग वामन काने यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. 1966 मध्ये लाल बहादूर शास्त्री. इथे लक्षात ठेवा मरणोत्तर पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले व्यक्ती आहेत. मित्रांनो प्रश्न बनवू शकतात, असे प्रश्न बनतात, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 1971 मध्ये इंदिरा गांधी या पहिल्या महिला आहेत की त्यांना हा पुरस्कार मिळालेला, त्या पहिल्या महिला आहेत, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 1975 मध्ये वरहाव व्यंकटगिरी यांना मिळालेला होता. 1976 मध्ये कुमार स्वामी कामराज यांना देखील मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर 1980 मध्ये मदर तेरेसा यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर 1983 मध्ये आचार्य विनोबा भावे यांना मिळाला, त्यांना देखील मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला आहे. त्यानंतर 1987 मध्ये खान अब्दुल गफार खान यांना मिळाले, त्यांना सीमांत गांधी असे देखील म्हटलं जातं. त्यानंतर आपण पुढे जाऊया. त्यानंतर 1988 मध्ये मखदूम गोपालन रामचंद्रन यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर 1990 मध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला होता. केव्हा? 1990 मध्ये. त्याचबरोबर नेल्सन मंडेला यांना देखील 1990 मध्ये हा पुरस्कार मिळाले. त्यानंतर 1991 मध्ये राजीव गांधी यांना देखील मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना देखील मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर मोरारजी देसाई त्यांना देखील हा पुरस्कार मिळाला आहे. केव्हा मिळाला? 1991 मध्ये. त्यानंतर 1992 मध्ये मौलाना अब्दुल कलाम आझाद त्यांना देखील मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर JKRSD टाटा त्यांना आपण म्हणत असतो JKRD टाटा, जे उद्योगपती होते, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर सत्यजित रे यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर 1997 मध्ये APJ अब्दुल कलाम, गुलजारीलाल नंदा मरणोत्तर त्यांना देखील पुरस्कार देण्यात आला होता. आणि अरुण असफ अली यांना देखील मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला होता. तर व्यवस्थित लक्षात ठेवा 1997 मध्ये APJ अब्दुल कलाम, गुलजारीलाल नंदा, त्यानंतर अरुण असफ अली. त्यानंतर 1998 मध्ये MS सुब्बालक्ष्मी, त्यानंतर C सुब्रमण्यम आणि जयप्रकाश नारायण यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. जयप्रकाश नारायण होते, त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यानंतर आपण पुढे जाऊया. त्या बघू 1999 मध्ये पंडित रविशंकर यांना मिळालेला आहे. त्यानंतर प्रोफेसर अमर्त्य सेन यांना मिळाले आहे. त्यानंतर गोपीनाथ बोर दोलोई मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर 2001 मध्ये लता मंगेशकर आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांना हा पुरस्कार देण्यात आले. 2008 मध्ये भीमसेन जोशी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर 2014 मध्ये सचिन तेंडुलकर, सर्वात लहान म्हणजे सगळ्यात लहान वय असणारे व्यक्ती म्हणजे सचिन तेंडुलकर, त्यांना हा पुरस्कार देण्यात आले. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये प्रश्न बनू शकतात. त्यानंतर चिंतामणी नागेसा रामचंद्र राव यांना हा पुरस्कार देण्यात आला होता 2014 मध्ये. 2015 मध्ये अटल बिहारी वाजपेयी, मदन मोहन मालवीय हे देखील लक्षात ठेवा.
ठेवा मित्रांनो. प्रश्न बनू शकतात. अटल बिहारी वाजपेयी, मदन मोहन मालवीय यांना कधी मिळाला होता? 2015 मध्ये. 2019 मध्ये हे देखील लक्षात ठेवा. प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका. तसेच मित्रांनो कर्पूरी ठाकूर 2024 मध्ये, हे देखील लक्षात ठेवा. तर मित्रांनो टोटल हे सर्व व्यक्ती होते ते 49 व्यक्ती होते. तर तुम्ही एकदा बघू शकता मित्रांनो. मी तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो टोटल 49 व्यक्ती होते. मित्रांनो आपलं अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही गुगल प्ले स्टोअरनं डाउनलोड करू शकता. नाहीतर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्याची लिंक मिळून जाईल. त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो आपल्या वेगवेगळ्या बॅचेस सुरू आहेत. मित्रांनो लोगो तुम्ही बघू शकता. या प्रकारे आपलं ॲपचं लोगो आहे. तसेच मित्रांनो आपलं टेलिग्रामला चॅनल देखील आहे अभ्यास मित्र नावाचं. ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या. जे पण आपले यूट्यूबला व्हिडिओ होत असतात त्याचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन किंवा जो SMS असतो तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. तसेच मित्रांनो आपल्या इन्स्टाला देखील पेज आहे अभ्यास मित्र नावाचं. ते देखील फॉलो करा. आपण त्या ठिकाणी अभ्यासाच्या रिलेटेड माहितीपूर्ण रील टाकत असतो. तसेच मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली 11 तारखेपासून कंबाईनच्या दृष्टीने मित्रांनो आपण एक बॅच घेऊन येणार आहोत. मित्रांनो 11 तारखेपासून मित्रांनो ही बॅच लॉन्च होणार आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळेल. त्याची फी असणार आहे मित्रांनो फक्त 1499 रुपये. कालावधी मित्रांनो एक्झाम होईपर्यंत असणार आहे. तुम्हाला या बॅच बद्दल काही माहिती विचारायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी नंबर दिलेला आहे. तुम्ही बिनधास्त कॉल करून ही बॅचची संपूर्ण माहिती विचारू शकता. मित्रांनो 11 तारखेपासून आपली ही बॅच सुरू होणार आहे. कंबाईन यशवंत बॅचचं नाव असणार आहे 2024. त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळतील, तसेच नोट्स मिळतील, त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर होणार आहेत आणि तुम्हाला टेस्ट सिरीज देखील मिळणार आहे. टेस्ट सिरीज तुम्हाला वेगळी लावायची गरज पडणार नाही. त्यामुळे ही बॅच नक्कीच जॉईन करा. तसेच मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली ब्रह्मास्त्र टेस्ट देखील सुरू आहे. मित्रांनो ही राज्यसेवेची टेस्ट आहे. तुम्ही तर बघू शकता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 टार्गेट 28 एप्रिल. ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज आहे मित्रांनो 28 तारखेपासून सुरू झाली. जी 28 तारखेला टेस्ट झालेली ती सर्वांसाठी फ्री होती. त्यामुळे तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये जाऊन तुम्ही सोडू शकता. ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. मित्रांनो जी पहिली टेस्ट झाली आपली ती 4 फेब्रुवारीला झाली. मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी जे 5 टेस्ट होणार आहेत त्या विषयानुसार होणार आहेत. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स. आणि ज्या पुढच्या 5 टेस्ट होणार आहेत मित्रांनो त्या जेएचच्या होणार आहेत. तर तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळून जाईल. मित्रांनो तुम्हाला टेस्ट सिरीज बद्दल काही डाऊट असेल तर या ठिकाणी आपला नंबर दिलेला आहे. तुम्ही कॉल करून सर्व सविस्तर माहिती विचारू शकता. मित्रांनो या टेस्ट सिरीजची जी फी आहे फक्त ती 499 रुपये. तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, एक छानशी कमेंट करा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल.